3 पीठ आपल्याकडे, त्याच्यापैकी एका पीठाची मालकीन रेणुका माता ती मान खाली घातली. प्रिये जी पाणी येत नाही, मान खाली घातली. टप 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 डोळ्यातून पाणी येत होतं. महाराज विचारणारा मालकही मालकच होते, सामान्य साधू आहेत का? त्या साधूचं नाव आहे मुनिश्री जमदग्नी. 5 अत्यंत रागीट साधू. शास्त्राच्या भाषेत त्यांना शीघ्र कोपी म्हणतात. कोपणे म्हणजे राग येणे, शीघ्र कोपी, अत्यंत शीघ्र. शीघ्र म्हणजे लवकर राग येणारे. त्याच्यापैकी एक जमदग्नी आणि एक दुर्वास, 3 कोण होते? घरी गेल्यावर पाहणं, गुत्त थोडं घेतलं सगळं सांगायला. अजून ती 5 लोक अत्यंत. पंचायो साधवेनाम शीघ्रायति कोपेषु जाप वैशान्नरो तताम तप्तायाम नामनेन भय जायते दुर्वासो. अत्यंत पेटलेल्या अग्नीसारखी धगधगीत मुद्रा. हे 5 लोक, त्याच्यापैकी जमदग्नी. डोळे झाकले. त्रिकालज्ञानी होते, त्रिकालज्ञानी. डोळे झाकून विचार केला तर पत्नीनं माशाचा संसार पाहिला. देशाची संपत्ती आत माझ्या माईनं किती आचरणात राहावं लागेल, लक्षात ठेवा. किती आचरणात. माशाचा संसार. गंगेमध्ये आंघोळ करत असताना, मिन म्हणजे मासा, जलम मिनाय संक्रेशो कामावुत्ते सर्वेषु ताहम प्रजनो यति प्रजास्तितायाम. त्याची संपत्ती संतती वाढायची त्या माशाला. म्हणून माशाचा संसार पाहिला, इतका दोष लागला. त्या दिवसपासून पाणी नाही. 3 मुलांना आमंत्रित केलं. काय काम आहे बाबा? डोकं कापून टाका. दोन्ही सांगतोय. जगदंबा किती अधिकारी हेही सांगतो, आणि या देशातली संत किती अधिकारी आहेत दोन्ही सांगतो. कारण अभंगावर जर नाही बोललं तर संप्रदायातले दिग्गज लोक नाकावर थुकतील. हो, अभंगाच्या बाजूला बोलून तुम्हाला हसिलं म्हणजे तुम्हाला आनंद वाटेल, पण संप्रदायातली लोक आमच्या तोंडावर थुकतील. आणि संप्रदायातल्या लोकांनी थुकावं याच्यासाठी जर कोणी कीर्तन करत असेल तर तो भंगिरी आहे. विठाला विठाला ये इकडं जी. परशु हातात दिला. काय बाबा काम? काप तुझ्या आईचं डोकं. मागं सरकलं. पहिल्याला, दुसऱ्याला, तिसऱ्याला. 4था मुलगा भगवान परशुराम. विशंति चत्वारो य देवायां अंश मात्रेणाम परशुरामास्तित जननायो नारायणास्ति आधिपत्ययो. 124 अवतार. विशंति चत्वारो 24 अवतार. त्याच्यापैकी 2 पूर्ण अवतार. पूर्ण अवतार रामकृष्ण, दुर्जनाचा येणे करोणी संहार. पूर्ण अवतार रामकृष्ण. आणि 22 अवतार अंशात्मक अवतार आहेत. त्याच्यापैकी एक परशुरामांचा. देव आहे, जगाचा बाप आहे. पंढरीतले मालक एका अवतारामध्ये रेणुके मातेच्या पोटी जन्माला आले, जिच्या ओटीपदरात पाणी येत होतं. काय अधिकारी असेल माहिती? काय अधिकारी असेल? महाराजजीनं 9 महिने जगाच्या बापाला पोटात सांभाळलं. अधिकारी काय असेल तासगाव करते. त्या मुलाला आमंत्रित केलं. महाराजांच्या लक्षात आलं, काम सांगितलं बेटे ऐकत नाहीत. बेचैन झालेलं म्हातारं होतं. बेचैन, गांजा ओढून नाही, बचक भर तांबाखू खाऊन नाही, 7-8 पानं खाऊन नाही, शेपुडीनं पालावर बाड्यावानी. ते म्हातारं होतं. ते राग होता, राग. महाराजा 5 लोकांपैकी एकानं दगडाकडे पाहिलं की दगडाची लाई होत होती. बापू गणपत बाप्पा दगडाची लाई करायची ताकद. असली रागीट लोक होती. तपश्चर्या बी तशी होती ना. तपश्चर्या तशी होती. अधिकार तसा होता. बायकोनं पाण्यातल्या माशाचा संसार पाहिलाय. हे 4 दिवसाच्या नंतर ज्याला कळतं ते साधा महाराज आहे का? भाताखाली ठेवलेली भजे कळणच. पात्र लहानसं होतं,
आणि पदार्थ लय मोठे केले. भजे वाढेन, पोरगा आलं पोरान भजाव भात टाकला. आणि महाराज म्हणले सगळ्याला भजे वाढेन, मला कसं काय नाही वाढे. पट्ट म्हणलं खाली इचकान भात. ज्याला भाताखालचे भजे कळणं त्याला काय करणारे बायकोनं काय केलंय तर. हो. आणि जिच्या पदरात पाणी येते तिला पण कळते नवरा काय. बाकीच्याला काय कळणारे. मोबाईलला लॉक लावून ठेवलं, कोर क हीच काय काहीच नाही गं, त्यानं लॉक लावून ठेवलंय सोमळ्यानं. चतुरा तू कोर क हीच घेऊ, तुला काही गवसत नाही. त्याचा अंगठा लावल्याशिवाय मोबाईलच उघडत नाही. जरा गर्दा भरलाय त्याच्यात, गर्दा. त्याच्यासाठी आचरणाचं सूत्र लागते माझ्या माईंनो. पंचटपणा नाही चालत, देखावेपणा चालत नाही. हा देश कर्तव्याला मानणार आहे, देखाव्याला नाही. नदीचं पात्र किती मोठं आहे, पाणी किती आहे सांगा. जमीन किती आहे, उत्पन्न सांग. गाई किती आहे, दूध सांग. आंब्याचे झाडं किती आहेत, फळं सांग. धेनु शिरविना नदी निरविना तरु फल बिना गेहबाल बिना. आरी चक्करचा वार आहे, लेकरच खेळत नाहीत. मसन वाटाय तू. नदीचं पात्र 2 किलोमीटरचं, पाणीच नाही. काय करतो, कुस्ती खेळतो का. आंब्याचे 500 झाड आहेत, कैरी नाही पन्ह करायला. लोणचं तर लांब सोडून द्या, रस तर लांब सोडून द्या, पन्ह करायला कैरी नाही. काय करतो, झोपवतो त्याच्या खाली बास टाकून. नाही, आपल्याकडे कर्तव्याला किंमत आहे, देखाव्याला नाही. परशुराम जी, आपलं एक काम आहे. काय काम बाबा, करशील का. हे घ्या वचन. देऊन टाकलं वचन. काय काम आहे, तुझ्या आईचं डोकं कापायचे. घ्या परशु. आधीचे 3 पोरं नव्हते का, पण वचन नाही घेतलं. त्याला वाटलं माईल कसं कापावं, इथं बापाचं वचन घेतलं, आता खोटं कसं बोलावं. महाराज पितृआज्ञे करता 7व्या अवतारातले मालक बिना चपलाचे फिरलेत. तुम्हाला मला चपला द्यायच्यात का न द्यायच्या, ज्याच्या हातात आहे त्याला पंढरपुरातला बाप म्हणतात. आणि त्याला बिना चपलाचं 14 वर्ष 29 दिवस बिना चपलाचं. 27 दिवस चुकून बोललो, 14 वर्ष 27 दिवस बिन चप्पलचे. काय ताकद आहे मला, पितृआज्ञे करता. सन्निश डोकं कापलं. राग शांत झाला. वडिलांनी जवळ घेतलं आणि पाठीवर थाप टाकली. कोणाच्या, ज्यानं माईचं डोकं कापलं त्याच्या. हृदयाला लावलं, बाळा माझं मन शांत केलंस, माझा क्रोध शांत केलास. तुला काय देऊ, तुला काय देऊ. ते का तुमचं आमचं पोरगं होतं होय. हा, आई मला मोबाईल दी आणि माय लोकायचा ऊस खुरपायला आणि याला सफरचंद मोबाईल दिला. काय म्हणते, ॲपल म्हणतात ना त्याला. हो, 90,000चा मोबाईल आणि माय लोकायचा ऊस खुरपायली आणि चौकात बसून मोबाईल यूज की. तू लाज वाटली पाहिजे, पांचाटा हराम खोरा. तुला 300 रुपये रोजानं माय लोकाचा ऊस खुरपीतीन, तू 90,000चा मोबाईल वापरायला. तू भारत देशात राहायच्या लायकीचा नाही, तू समुद्रात उडी टाक हराम खोरा. विठाला विठाला तुमचं आमचं कार्ट असेल का परशुराम जी. बाबा हे माझा क्रोध शमन केलास, तुला काय देऊ. अश्रू आले हो डोळ्याला, खळा पाणी आलं. आणि वडिलांना विचारलं, बाबा देताल. हो, माग, काय मागशील ते देतो. मला सृष्टी निर्माण करायची ताकद होती या लोकात, केली नाही का. एकाची छातीत पिन्नली, एके सृष्टीवरी सृष्टी केली. दुसरा स्वर्ग तयार करायची ताकद या लोकांमध्ये. बाळा माग, काय पाहिजे ते माग. गदगदून अंतःकरण आलं. वडिलांच्या हृदयाला बिठी बारली, खाली बसला आणि पाय धरले. तो जगाचा बाप होता, पाय धरले. बाबा देताल, देताल बाबा. माग रे बाळा माग. हाताची वंजळ केली. तो पंढरपुरातला बाप आहे. वंजळ केली, वंजळ. देताल बाबा. हो माग. माझी मला आई देऊन टाका, माझी मला आई देऊन टाका, आई देऊन टाका. पुनर्जीवित रेणुका, माझ्या जोगेश्वरीचं अधिष्ठान.
3.5 पीठापैकी एका पीठाधीशाचा अधिकार सांगितला. हा झाला जगदंबेचा पर्व काळ. बंच्या साधूला मारायला बी लावता येते आणि जिवंत करता येते. त्या संतांचा अधिकार काय म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय त्यांचा महिमा वारंवार, 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 काय त्यांचा महिमा वारंवार. हरी भक्त थोर भूमंडळी, हरी भक्त थोर भूमंडळी, त्यांची ये भेटीचे अर्थ ब्रह्मादीचा, त्यांची ये भेटीचे अर्थ ब्रह्मादीचा. हरी भक्त थोर भूमंडळी, हरी भक्त थोर भूमंडळी, त्यांची ये भेटीचे अर्थ ब्रह्मादीचा, ये भेटीचे अर्थ ब्रह्मादीचा. काय ताकद आहे महाराज लोकांची. हा महिमा आहे माझ्या माईंनो संतांचा. एका वारकऱ्याचं कीर्तन चालू बापू. कीर्तनाची परंपरा होती. 5ला कीर्तन सुरू करायचं आणि सूर्यास्ताला कीर्तन सोडायचं. ही परंपरा. 5 वाजता संध्याकाळच्या सुरू करायचं आणि सूर्य मावळला, पश्चिमेकडं सूर्याचं बिंब दिशेनं असं झालं की विठ्ठल जे विठ्ठल करायचं. पण त्या कीर्तनामध्ये 7:45 वाजले रात्रीचे. गोळ्या संपल्या नाही माझ्या. पुन्हा एकदा सांगतोय, मी वाचून सांगतोय, ऐकून कधीच सांगणार नाही कोणाचं. ऐकल पण अधिकारी लोकांचं. ज्यांनी संप्रदायामध्ये अख्खं जीवन ओतून टाकले, ह्या संप्रदायाशी ज्यांचं जीवन ओतून टाकले अशा आध्यात्मिक वारकरी संप्रदायातल्या आधरीव लोकांचं ऐकून सांगेल. गथुडे बांधणाऱ्यांचं नाही. मी सुद्धा त्यांच्या लायकीचा नाही. मी सुद्धा नाही. एका तिळा इतका पण नाही. तुम्ही नंतर आमच्या काड्या करू नये त्याच्याकरता मी आत्ताच सांगतोय. अशा लोकांचं सांगेल, कोणाचं नाही सांगत. 7:45 वाजतात आणि महाराजांनी विचार केला, मी एवढं चिंतन एवढ्या वेळात सांगतोय, आज सूर्यास्त का होत नाही? आज का सूर्यास्त होत नाही? करंजीकर त्या कीर्तनामध्ये गुरुवर्य धीरजगिरी महाराज बसलेले होते. वैकुंठवासी गुरुवर्य धीरजगिरी स्वामी बसले होते. मांडीवर मांडी टाकलेली, मांडी खाली चिमटा होता बापू. महात्मा होते, संन्यासी महात्मा होते. गळ्यात रुद्राक्षाच्या माळा होत्या, गळ्यात तुळशीच्या माळा सुद्धा होत्या. अरक्त वस्त्र डोक्याला बांधलेलं होतं. जटा पिंगड झालेल्या होत्या आणि हातातला चिमटा घेतला. महाराजांचं तोंड पश्चिमेकडं आणि स्वामीजींचं तोंड पूर्वेकडं. कीर्तनकार सभा मंडपातून अंधाराकडे बघत होते. आता अंधार झाला की आपल्याला जय विठ्ठल करायचं.
आणि महाराज 5-10 मिनिटाला चिमटा असा हर करायचे आणि मागं दाखवायचे. ते कोणाला दाखवत होते? भास्कराला, प्रकाश देवतेला दाखवायचे. थांब रे थांब, ऐकू दे. विटेवरच्या मालकाचं चिंतन सांगतेत महाराज. ऐकू दे रे, काशीतल्या मालकांचं चिंतन सांगतेत महाराज. ऐकू दे रे, ज्ञानोबराय तुकोबरायचं चिंतन सांगतेत महाराज. थांब थोडा वेळ. त्या शास्त्रींना कीर्तन ऐकायचं होतं. महाराज काय चिमट्यात ताकद होती, काय त्या चिमट्यात ताकद. जाऊच द्याला नाही सूर्य 1.25 तास, जाऊच द्याला नाही. आणि मग महाराजांच्या लक्षात आलं, सूर्यास्त झाल्याच्या नंतर जय विठ्ठल आणि नंतर मग पंगत असायची. छोटी छोटी लेकरं दिसली. आता या लेकरांना किती भोका लागल्या असतील. एकदा चिमटा दाखिला नुसतं असं केलं, महाराज बापू एका सेकंदात अंधार पडतोय, एका सेकंदात अंधार पडतोय. काय ताकद असेल. ते कीर्तनकार होते परभणी जिल्ह्यातले, ज्यांचे घोडे एकादशी धरायचे, घोडे. हो, महात्म्याचा अधिकार. हो, रक्तांबरा भयस्थितो ती वासनाम दग्धेशु कामान भयस्थितो. महाराज वासनेला ज्यानं विस्तू लावलाय त्याला संन्याशी म्हणायचं. ज्यानं वासनेला विस्तू लावलाय त्याला ब्रह्मचारी म्हणायचे. सामान्य ताकद आहे. सोंगा आणणाऱ्याला नसतीत म्हणित. सोंग तर नाटकात बी आणता येतात. नाही, तुम्हाला एक सांगू का, कधी कधी संन्याशाचं ब्रह्मचार्याचं नाटकात पण नाटक जमत नाही. आमच्या इथं पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी कर म्हणतात ना बाप्पा, कर करीच्या दिवशी ललित करीत होते. ललित मारुतीरायाच्या पुढं ललित म्हणजे छोटंसं नाटक. मग ते कसं नाटक करायचं, कोणी रामायणातले पार्ट करायचे, कोणी महाभारतातले करायचे, कोणी काही. आमच्या इथले 2-3 आहे ना रामायणातलं पार्ट. राम लक्ष्मणी गोरगोमटं पोरग होतं, त्याला सीता केलं. दिसायला गोरगोमटं होतं, वागायला नव्हतं चांगलं, फक्त दिसायला होतं गोरगोमटं. वागायला असंच होतं गिधाडासारखं. एवढं हसू नका, आमच्या गावात तितकं नालायक पोरगच नाही. तुम्हाला राग येईन म्हणून आमच्या गावातलं म्हणालो, पण तुमचं दळायलो हे ध्यानात ठेवा. विठाला त्याला सीता केलं. एक जणाला सावळं दिसत होतं, त्याला राम केलं. श्यामला लखन केलं, लक्ष्मणजी केलं. आणि एक खापक्या होतं, 113 किलो वजन होतं, त्याला मारुती केलं. आता हा मारुती म्हणजे मारुती नव्हता, याला लक्ष्मी होती, म्हणजे बायको होती. त्याला बायको होती. एक मुलगा झालता आणि त्याच्या पाठीवर मग बऱ्याच दिवस त्याला काहीच नाही. आणि ते मुलगा 5वीत गेला आणि त्याला मारुती केलं. त्याच्यात बायकोची लाल साडी फाडली, 2 तुकडे केले. अर्ध्या साडीची लंगुटी केली आणि अर्ध्या साडीची शेपूट केली. आणि लाकडाची गदा रंगून गिंगून असा मला तोंडाला शेंदूर गिंदूर लावून असा, म्हणजे रंग लावला, शेंदूर नाही, मरण ना ते. असा मारुती ओपू लागला. कशातला? नाटकातला. नाटक रंगात आलं. आणि पोरग 5वीला. बापाचा फोन पोराजो. त्याला त्याच्या मामाचीतून फोन आला आणि लगेच पळत गेलं. म्हणला बाबा आईला हॉस्पिटलला नेलंय, सिजर करावं लागतंय. म्हणजे नाटकात झालेल्या मारुतीची बायको डिलिव्हरी हॉस्पिटलमध्ये. सिजर घेतली मारुतीची शेपूट उपसून. नाटकात नाटक जमत नाही तर परमार्थात नाटक जाईल. येथे नाही खोटा चालत परिहार, येथे नाही खोटा चालत परिहार. जानसी अंतर पांडुरंगा, जानसी अंतर पांडुरंगा, नाटकातला साधू नाही महाराज, नाटकातला नाही, खरा साधू. काय आधी खणून काढायची? आशा ही समूळ खणून काढावी, आशा ही समूळ खणून काढावी, तेव्हाचे गोसावी व्हावे तेने.
हा तेव्हाची गोसाई व्हावी ते तवा महाराज वाचाय त्यानं नाहीतरी सुखी असाय संसारी. हा चलू दे पप्याच्या माई संग नाटक करायचेच नाही. काय महात्मा महाराज सूर्य थांबवला. ऐकाय कुळातल्या एका माऊलीचा अधिकार. आता सांगितला साधूचा. शारदीय नवरात्र महोत्सवाचा उत्सव करताना तुम्ही ऐका या देशाची स्त्री किती पावरबाज आहे. याच कुळातली एक स्त्री जात राहिली. मृत्यू पावली. तासगावकर मृत्यू पावली. सुवासिन होती. मालकाच्या अगोदर गेली. गावातल्या बायकांनी हळीत कुंकू प्रेताला दिलं. स्नान घातलं. हिरव्या रंगाचं पातळ घातलं. अंगावर सोहळं टाकलं. चौघाच्या खांद्यावर प्रेत आहे. याच वारकरी कुळातली स्त्री. याच वारकरी कुळातली. ज्या वारकऱ्याचं कीर्तन ऐकण्यासाठी सूर्य थांबलाय. एका संन्याशानं थांबिलाय. तो संन्याशी किती अधिकारी. आणि या कुळातली एक स्त्री जात राहिली. चौघाच्या खांद्यावर प्रेत आहे. प्रेत मशानभूमीकडे चाललंय. आणि बाईनं प्रेतावर बांधल्याच्या नंतर विचार केला आपले पती आपल्या अंत्यविधीला आहेत का. थोडासा घरी गेल्या विचार करा. तुमच्यातल्या स्त्रिया किती पावरबाज येतात. बाई साहेबांनी विचार केला. नावगिरीच्या विचार केला आपले पती आपल्या अंत्यविधीला असतील का. म्हणून चौघाच्या खांद्यावर बांधलेल्या तिरडीवर डोकं उचललं. माग पाहिलं. बाजूला असे 10-15 फुटाच्या अंतरावर मालक होते. पड ग पड मी आहे. पड 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 मी आहे तुझ्या अंत्यविधीला. प्रेत बोलू शकतंय. प्रेत मानवरी करू शकतंय. महाराज या अधिकारी स्त्रीची ताकद आहे तुमच्यातल्या. आणि सगळ्यांना दिसताना एकच व्यक्ती बोलू शकतो. काय पवित्र कुळ असेल ते. काय संतांचा अधिकार असेल की ज्या कुळातल्या लोक ज्या संन्याशानी ज्या महात्म्यानी ज्या भगव्या वस्त्राच्या ताकदीवर सूर्य 1.25 घंटा थांबवावा. 1.25 तास सूर्य थांबवावा. ज्या कुळातल्या स्त्रीने गेल्याच्या नंतर मालकाकडे बघावा. काय पावित्र्य. काय जगदंबा असेल ती. काय आदिशक्ती असेल ती. काय पवित्र स्त्री असेल. काय महात्मा असेल. सूर्य थांबवतोय म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतो काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार. काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार. काय त्यांचा महिमा काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार. काय त्यांचा महिमा महिमा वर्णू वारंवार. काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार. काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार. काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार. हरि भक्त थोर भूमंडारी. हरि भक्त थोर भूमंडारी. शांती भेटीचे हर्ष ब्रह्मादी का. शांती भेटीचे हर्ष ब्रह्मादी का. हरि भक्त हरि भक्त थोर भूमंडारी. शांती भेटीचे हर्ष ब्रह्मादी का. शांती भेटीचे हर्ष ब्रह्मादी का. काय ताकद आहे संत लोकांची. माझ्या माईंनो किती पावर आहे तुमच्यातल्या मावल्यांची. इतकं दर्जेदार राहा. आपण त्या टोकाचं जरी नाही वागलो तरी आचरणाची चौकट आपण सांभाळायची. ज्या घराण्यातली स्त्री आचरणाची चौकट सांभाळते त्या घराण्यातल्या स्त्रीच्या पोटी जन्माला येणारे अपत्ये देशाचे तारे म्हणून चमकतात. या पवित्र महाराष्ट्राचे तारे म्हणून चमकतात त्या कुळातली लेकरं. सगळ्यात मोठी ताकद तुमच्यात आहे. सगळ्यात मोठी ताकद. शारदीय नवरात्र महोत्सव या पवित्र पर्वणीच्या
तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा. चला पुढे ऐका. वेळेच्या अलीकडे एक सेकंदानं सोडणार नाही आणि पुढे पण एक सेकंद जाणार नाही. विडाला किती मोठी संत आहेत. आमदार खासदार तुम्हाला चांगले कळत आहेत. आमदार खासदार मंत्री वगैरे हे चांगले कळत आहेत. आमदार झाल्या एकटा आमदार फिरतो का? 10-5 लोक त्याच्या मागं पुढं. खासदार असेल मंत्री असेल 10-5 लोक त्याचे कार्यकर्ते त्याच्या मागं फिरतात. आमदार जर एकटेच फिरू लागले तर लोक काय म्हणतील? याचं वाजलं गड्या, आता कोण नाही याच्यासोबत. वाजलं. चला, एखाद्या राजकारणात पडलेल्या व्यक्तीला राजाश्रय देऊन खुर्चीवर बसवलं. जनता मतदान करत असते याबद्दल माझं दुमत नाही, पण जनतेला स्फूर्त कोण करतंय? ह्या विद्यमान व्यक्तीला तुम्ही मतदान टाका असं स्फूर्त कोण करतंय? त्याचे कार्यकर्ते, त्याच्या मागे पुढे फिरणारे कार्यकर्ते. कोण काय करतात? त्याचा प्रचार करतात. प्रचार मग तो काय होतो? आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असेल, असा होतो. पंढरपुरातल्या मालकाचे कार्यकर्ते कोण आहेत माहिती? ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे. हे कार्यकर्ते असल्याशिवाय आमदार होता येत नाही खालच्या लोकांना. हे कार्यकर्ते असल्याशिवाय मग खासदार होता येत नाही खालच्या लोकांना. आणि पंढरपुरातल्या मालकाला देव पण देण्याची ताकद सुद्धा संतात आहे. अमुचिया भावे तुझा देव तुझा देव अमुचिया भावे तुझा देवाला देव पण जर कोणी आणला असेल तर संतांनी आणला. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नामदेव आहे, चोखोबा आहे, नाथबाबा, सावता महाराज, शेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, निवृत्तीदादा, सोपानदेव आदी करून ही संत जर जन्माला आली नसती तर वैकुंठातला देव खालच्या लोकांना कळाला नसता. महाराज, तुम्ही आम्ही मांडलेल्या आया कळत्यान, देव्या कळत्यान, पण विटेवरची देवी जर माहीत कोणी केली असेल ना तर संतांनी केली. कुळीची हे कुळ देवी गेली ठावी संतानी, गेली ठावी संतानी, गेली ठावी संतानी. कुळीची हे कुळ गेली ठावी संतानी, गेली ठावी संतानी. महाराज, ह्या विटेवरच्या जगदंबेला एक एक विठाबाई माझे पंढरीची आई, ती सुद्धा जगदंबा आहे. जगाची माय, विश्वाची माय. हो, कधी कधी तिचंही गुण गात राहा. अनादि अंबिका भगवती, अंबिका भगवती, बोध परडी घेवडी हाती, बोध परडी घेवडी हाती, बोध ज्ञानाचा पादळती, बोध ज्ञानाचा पादळती. उदा उदा भक्तनाथती, भक्तनाथती, भक्तनाथती गोंधळा येई व जगदंबे गोंधळा, येई
संदेश उतार घ्यायचा राजो. अनादि अंबिका भगवती. काल परवा बसलेली कधी अनादि कालापासून. महाराज या जगदंबेला दाखवले ती संत, काय त्यांचा महिमा. नदीच्या पात्रातून एक बेंडूक बाहेर पडला. एक बेंडूक कळतो ना, बेंडूक बेंडूक कळतो ना तुम्हाला, कळतो. आता जिथं लाईट चालू आहे का, लाईटाच्या खाली बेंडके वळवळ करतात, किडे खाला चपकन धरतात की हानलाच. जीभ लांबतीन बेंडकाची, ती किडे खात बेंडूक. कळतो ना बेंडूक. हे बेंडूक शीतल जाग्यावर राहतो तासगावकर. शीतल म्हणजे थंड. नदीचं पात्र इरीत पण राहतात, ओढ्याच्या कडीला नदीच्या कडेला बेंडक्या राहतात. तो नदीतला बेंडूक बाहेर उड्या मारीत मारीत निघाला. लय उड्या मारायचा नाद असतो ना. बेंडकायनं जरा हिशोबात उड्या हाणल्या पाहिजे. 2-2 पायाच्या, पण त्याला 4 पाय होते. आपल्यातले पण काही काय बेंडूक लय उड्या हाणतात येड्यावानीच. कोणीकडे बी भटकू नको सुंबळ्या, मरशीला अशा ठिकाणी जाशील, नको उड्या हाणू कुठं बी. हे बेंडूक उड्या हानीत 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 रात्रभर उड्या हानीत होता. आता रात्री काय उष्णता नसती, सूर्याचा प्रकाश नाही, आणि चंद्राचा प्रकाश, निशापतीचा प्रकाश हा शीतल असतो. आता उद्या पौर्णिमेच्या दिवशी तो प्रकाश घ्यायचा आहे तुम्हाला. चंद्रामृत तृप्ती पारणेच कोरा, ब्रह्मराशीचा राज सुगंधाचा. उद्याची कोजागृती पौर्णिमा आहे ना, या दिवशी आपल्याला चंद्रामृत भेटत असतो दुधातून. हा, म्हणून दूध आळवायची पद्धत आहे. चला, आज काय ते थोडं कीर्तन आहे, पण आठवलं म्हणून सांगतोय. तर रात्रीचा प्रकाश हा शीतल असतो. फक्त चंद्राचा प्रकाश 2 लोक जरा मानित नाहीत. एक चोट्टे आणि गाढव. गाढव वल सावलीला उभे राहते. वल सावली कळती का? भिंतीची दिकून सावली पडली का संध्याकाळी, असा जर चंद्र असेल तर इकून सावली पडती ना अंधार, त्या अंधारात उभे राहते. गाढवाला विचारलं कस काय, लय पोळायलं बापा, लय पोळायलं म्हणून गाढव वड सावली. कोण? गाढव. आणि चोट्याला चंद्राचा प्रकाश आवडत नाही, त्याला अंधारात करा वाटतंय चोरी. रात्रीची अवसरी व्यापारी जे निशाचरी. उजेडात चोट्याला चोरी कशी करा वाटेल, ते अंधारात करते. बाकी सगळ्या लोकांना चंद्र पोषक आहे, घातक नाही. गाढवाला पण घातक नाही, पण ते गाढवच असतं ना, त्याच्यामुळे त्याला ते कळत नाही चंद्राचा प्रकाश. चला, या चंद्राच्या प्रकाशात बेंडूक उड्या टाकीत टाकीत 2-2.5 किलोमीटर गेला. रात्री 7 वाजल्यापासून तर दुसऱ्या दिवशी सकाळच्या 9 वाजूस्तर उड्या हाणू लागलो. लांब गेलं. अशा ठिकाणी गेलं की तिथं डोंगर होता आणि तिथं पाण्याचा पत्ता नाही. चांगला असा डोंगर, कठीण काळ्या पाषाणाचा होता. लवकरच जमिनीला तवा होता. अशी कुठल्याही प्रकारची मातीची दर्जेदार माती नसल्यामुळं झाडंसुद्धा खुरनुटे होते. अशी दर्जेदार झाडं नव्हते सावलीचे. आणि चैत्र महिन्याचा उन्हाळा होता. काय त्यांचा महिमा सांगतोय साधू किती अधिकारी. आणि तो बेंडूक तिथं तळमळू लागला. 9 वाजले सकाळचे. सूर्याचा प्रकाश तापला. चैत्राचं कडकडतं ऊन आहे. आत्ताचं ऊन पण कसं आहे माहिती आहे का तुम्हाला? हस्तपूर्ण आणि चित्राचे अर्धे. हस्त 16 दिवसाचं असतं बरं. सर्व नक्षत्रात एकच नक्षत्र आहे, ते 15 ते 16 दिवसाचं असते. बाकीचे नक्षत्र 14.5 दिवस वगैरे वगैरे असे येतील, पण हस्त कधीच येत नाही. ते बरोबर तेवढ्या दिवसाचंच असते पूर्ण कालाचं. हस्ताचे पूर्ण दिवस आणि चित्रा नक्षत्रातले अर्धे दिवस हा विश्वामित्राचा उन्हाळा असतो. हो, इतकी गरमी, सावलीत सुद्धा अंगाचा घाम येतो. हा विश्वामित्राचा प्रकोप काल आहे. चला, हा जुन्या काळात लावलेला आहे. म्हणून शेतकरी राजाला संदेश दिला, हस्त नक्षत्रात आणि चित्राच्या अर्ध नक्षत्रात लसूण लावायचा असतो. हस्तच्या नक्षत्रात आणि चित्राच्या अर्ध नक्षत्रात लसूण लावला की मर होत नाही, मर होत नाही. आणि चित्रा संपल्यावर लसूण लावल्यावर पोसल, पण तो कांदाड्या लसूण, आमच्याकडची भाषा सांगतो कांदाड्या, किलोभर कुठला तरी वास नाही.
गावरान लसूण हस्ता आणि चित्र नक्षत्राशिवाय येतच नाही. आणि बाकी कंदाड्या लसूण येतो बांधून ठेवला की मरून जातो. हो, हस्त नक्षत्रातला लसूण मरत नसतो. शेती करतो मी याच्याकरता सांगतोय विठाला. आणि चैत्राचं कडकडत ऊन त्या बेंडकाची पाठ पोळायली आणि जमीन तापल्यामुळं पोट पोळायले. बेंडूक कसा होता माहिती आहे का? तो मादा बेंडूक आहे, मादी आहे. पिलांना जन्म द्यायचा त्या बेंडकाला. आणि पिलांना जन्म देण्यासाठी रात्रभर तो बेंडूक फिरत होता. त्याला वाटलं इथं शीतल असेल, तिथं शीतल असेल. आहे त्या नदीच्या पात्रातलं पाणी आटलं होतं. त्याला वाटलं कुठंतरी पाणी सापडेल, पण त्याचं प्राक्तन खोटं. त्याला थंड जागाच सापडली नाही आणि प्रसूतीचा काल जवळ आला. 9, 9:30, 10 वाजले. चैत्र महिन्यातले सकाळचे 10. आताचे नाही बरं, म्हणजे दिवसाचे 10 वाजलेत, रात्रीचे नाही. आता तर 10:30च्या पुढं होऊन गेले ना. मग इतक्या कडकडत्या उन्हात त्या बेंडकानं विचार केला, पिलांना जन्म द्यायचा कशाला? आपण जर पिलांना जन्म दिला तर पिलं तात्काळ जन्माला आल्याबरोबर मरणार, कारण उष्णतेची तीव्रता फार होती. बरं, नाही जन्म देवा तर प्रसूती थांबवता येत नाही, करावं काय? म्हणून तो बेंडूक रडू लागला. तो बेंडूक रडत असताना एका सर्पाने पाहला. सर्प कळतो ना, नाग, साप कळतो ना, नागानं पाहला. आणि नागाने विचार केला, बेंडूक का रडत असेल, का रडत असेल का? तो नाग जवळ गेला आणि बेंडकाला बोलला. बोलत असतो सर्प, बेंडकाला कसा बोलन? बेंडूक सर्पाचं काय? खाद्य, खाद्य. पण या सर्पानं खाल्लं नाही तासगावकर. ते बोलला. काही काही सर्प दात पाडलेले असतात, त्याचे दातही पाडेल नव्हते, पण तो सर्प दाराला त्या बेंडकाला खाल्लं नाही. असं जर सांगत असेल तर लोक म्हणतील गिरगावकराच्या गोळ्या संपल्या, याला परभणीला न नेता इकडं जवळ पुण्याला न्या आणि याला याचं डोकं तपासून आणा, नाही तर शॉक द्या म्हणतील, शॉक द्या म्हणतील. त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय. साप हा बेंडकावर प्रेम करत नाही, हा सृष्टीचा नियम आहे. पण या सापानं बेंडकावर प्रेम केलं, हा संतांचा सिद्धांत आहे. हे पण खोटं नाही, कारण साप हा उंदरावर प्रेम करतच नाही, साप हा बेंडकावर प्रेम करतच नाही, साप हा मुंगसावर प्रेम करतच नाही, मुंगूस हे सापावर प्रेम करतच नाही. हे त्याचं खाद्य आहे. मुंगसाचं सर्पाचं वैर आहे आणि बेंडूक आणि उंदीर हे सापाचं खाद्य आहे. संत वाङ्मयामध्ये काही अधिकारी लोकांचा पुरावा जर पाहला तर जिवंत सर्प उंदरानं पाहिल्याच्या नंतर तो हरिपाठ म्हणेल का, तो भजन म्हणेल का, हे तर लांब सोडून द्या. पण सरप असा जर मातुड्याहून गेला तर त्याचा वनू म्हणतो ना, आमच्याकडे त्याला फरकान म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणते? साप, साप असा मातुड चालला, इथून साप गेला असं कळतं ना ते. हा, वन 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 म्हणतात. हा वन जर उंदरानं वलणला, नुसता वन, तर 2.5 दिवसाचं आयुष्य उंदराचं कमी होतंय. उरंगाची या वाट चाली, मुशके थे कुटी केली, आडचा दिना खंडली, आयुष्य मर्यादा नैवम गिरगावकर लिखितम. गिरगावच्या बाळून थोडं दिले. 2.5 दिवसाचं आयुष्य उंदराचं संपत आहे, 2.5 दिवसाचं कमी होत आहे. जिवंत सर्पाचा रस्ता ओलांडल्यावर, तर जिवंत सर्प पाहिल्यावर काय करील? ते म्हणेन का, या सर्प साहेब तुम्हाला मतदान करतो, नामदार करतो, असं म्हणेल का? तो म्हणेल का? तू नाही, विरोध आहे, वैर आहे, खाद्य आहे त्याचं. बेंडकाच्या बाबतीत तेच आहे, वैर आहे, ठराविक लोकांचं वैर. शेळीचं लांडग्याचं, तुमच्याकडे शेळी म्हणतात का शेरड? शेरडन शेळी दोन्ही बी, हो, काळ्या रंगाच्या, गल्ल्या रंगाच्या वगैरे शेळ्या असतात ना, 2-2 सडाच्या, 4 नसतात ना बाप्पा, 4 असतात, पण काहीला गळ्याला असते 2. हा, गळ्याला असते ते गलुलं, हो ना, गलुलं, पण ते दूध नाहीत ना देत, ते नुसते झालं देताचे. अजगल स्तन म्हणते ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये. हो, बाकी दुधाचे स्तन 2च, ती शेळी. ह्या शेळीचं लांडग्याचं किती वैर माहिती आहे तुम्हाला? मेलेल्या लांडग्याची त्वचा चांबडी काढून त्याचं, आमच्याकडं हलकी म्हणतात, तुमच्याकडे डफडं म्हणतात का? हलकी डफडं. मेलेल्या लांडग्याची त्वचा काढून त्याचं डफडं केलं, शेळीच्या शेरडाच्या
गोठ्यात वाजिलं तर शेळीला लेंड्या पडत नाहीत. शेळीला लांडग्याच्या कातड्याचा आवाज ऐकल्याबरोबर तिला संडास लागती. तर जिवंत लांडग पाहिलं ती म्हणीन का घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे. किती वैर आहे, किती वैर, किती वैर. पण हा साप बेंडकाच्या डोळ्यातले अश्रू पाहिल्यावर त्याच्यात दया आली आणि तो जवळ आला आणि विचारलं, काय झालं ग बाई? काही नाही, पिलांना जन्म द्यायचा आहे. पण पिलांना जन्म दिल्याबरोबर पिलं मरणार आहेत आणि झालेली लेकरं मरत असताना माईनं पाहणं तिला किती दुःख आहे. तर सरपंच सांगितलं, तुझे लेकरं मरू देत नाही, आजच्या दिवसभर तुला मदत करतो. काय मदत करताल? तुला सावली धरतो. चौकून असं वेटाळं घातलं, मोठा सर्प होता, वेटाळं घातलं आणि वरून अशी फणी धरली आणि त्या वेटाळ्यात बेंडकीला सांगितलं, आता पिलांना जन्म दे. आता साप वेटाळं घालत असताना वरून अशी सावली धरीत असताना साप बोलत असताना एका व्यक्तीनं पाहिलं, एका महाराजानं पाहिलं आणि त्या महाराजाला घाम सुटला. बापरे, मी जगातलं सर्वात मोठं आश्चर्य पाहिलं की साप बेंडकीला बोलायला आहे आणि बेंडकीच्या डोक्यावर सापानं सावली धरली. तो महाराज असा घाम पुसू लागला, घाम. आता महाराजाने विचार केला, आपण सर्पाला बोलायला जाऊ आणि आपल्याला धरलं तर. त्याच्यामुळं ते महाराज सर्पाकडे गेले नाही, ते हुशार होतं माझ्यासारखंच, ते नाही गेलं तिकडं. हा, ते महाराज एका मोठ्या महाराजांकडे गेले. मोठ्या कोणा माहिती आहे का? आचरणशील. मोठ्या कोणाकडं? आपल्या संप्रदायात अभ्यास किती केलाय, आपल्या संप्रदायात पक्वादाचे बोल किती पाठ आहेत, आपल्या संप्रदायात रागरागिणी किती येते, आपल्या संप्रदायात श्लोक वया किती, अभंग किती पाठ आहेत, त्याच्यापेक्षा स्वतःची बायको सोडून जगातल्या बायकांना माय किती म्हणतो ही संप्रदायाला. आपल्या संप्रदायात त्या महाराजाला मोठं म्हणतात. स्वभार्या सांडोने जाना ज्येष्ठती माते समाना कनिष्ठ भगिनीची आपणा ऐक बापा नरोत्तमा. ज्येष्ठ स्त्री भेटली असेल तिला माय म्हण, तुझ्यापेक्षा कमी वयाची भेटली असेल तिला बहीण म्हण. बापानं जिच्याशी पाणी ग्रहण केले ती सोडून. सोभार्या सांडोनी जाना, स्वतःची पत्नी सोडून जगातल्या स्त्रीकडं जो माय आणि बहीण या दृष्टीनं पाहतो त्याला एकही अभंग पाठ नसला तरी तो कोट्यावधी महाराजांचा बाप आहे असं सिद्ध होतंय. त्या संप्रदायात आचरणाला किंमत आहे, देखाव्याला नाही. देखाव्याला नाही, देखावे तर कुठेही करते तो, काही विषय नाही, त्या देखाव्याला काय किंमत नाही. आणि मग ते महाराज एका साधूकडे गेले. चांगला साधू भेटणं दुर्मिळ आहे. योगी आणि निर्मळ हे दुर्लभजी दातारा. साधू सापडलाय पण निर्मळ अंतकरणाचा हे दुर्लभजी दातारा. हत्ती भेटला, हत्ती कुंजरो भयो दुग्धाती नैवम. हत्ती आणि दुबता. हत्ती भेटलाय पण दूध देणारा भेटला का? नाही. दुर्लभजी दातारा. हिराणी कमळ. हिरा आहे पण कमळाच्या फुलाव हे दुर्लभजी दातारा. महाराज चांगला भेटणं गरजेचं आहे. एक सांगू तुम्हाला, मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतील 3 मरतील, जीपचा ड्रायव्हर चुकला 10-12 मरतील, एसटीचा ड्रायव्हर चुकला 55-60 मरतील, रेल्वेचा ड्रायव्हर चुकला 1000 मरतील, चुकीचा महाराज भेटला कोटी मरतील. महाराज चुकीचा सापडला की कोटी मरू शकते. आमच्यावर विश्वास आहे महाराज लोकांचा, साधूवर विश्वास आहे, म्हणून महाराज लोकांना चुका करायच्या नाही, विश्वास आहे. आणि पाणी पिना छान के आणि गुरु करणाप्पा छान के. पाणी गाळून पेत जा, आजार होणार नाही. आणि महाराज तपासून त्याच्या पायावर पडत जात जा. भंगिऱ्याच्या पाया पडतान तर ते हरामखोरानं केलेलं पाप तुमच्या कपाळातून तुमच्या डोक्यावर येईल आणि अख्खं घर तुमचं जाळून टाकील. कोणाच्याही पाया पडत जाऊ नका. विठाला चला. शुद्धांतकरणी साधूकडे गेले. सर्व अंगाला घाम आहे. साधूनं पाणी दिलं प्यायला, कमलं धुतलं. विचारलं, का रे, का घाबरला? काही नाही म्हणे. सापानं बेंडकाच्या डोक्यावर सावली धरली. काय त्यांचा महिमा सांगतोय बापू, अभंगाच्या कडेवर बोलतोय, बाजूला नाही. काय साधूचा अधिकार आहे.
महाराजांनी सांगितलं सापाने बेंडकाच्या डोक्यावर सावली धरली, मग तुला घाम येण्याचा काय संबंध आहे? नाही हो महाराजजी, आतापर्यंत सापाने बेंडका खाल्लेलं पाहिलं. बेंडूक गिळतो का नाही साप? सापाने बेंडकी गिळले असे गणलं येते अंगाला, असा फुकतो साप. नाही जरी भूक जरी नसली तर बेंडकी मरूस तर बेंडूक साप सोडित नाही, पण बेंडूक जिवंत राहू देत नाही. इतकं गोईर सापाचं बेंडकावर. आणि या सापानं बेंडकावर सावली धरली, याच्याकरता मला आश्चर्य वाटतंय आणि आश्चर्याचा मला घाम येतोय. महाराजांनी सांगितलं कुठं पाहिलं? इथून 1 कोसाच्या अंतरावर. ठीक आहे. महाराजांनी सांगितलं तू एकच आश्चर्य पाहिलं, पुढच्या झाडाखाली जाऊन ये बरं. दाट झाडं होते, बारीक बारीक, पलीकडचं दिसत नव्हतं. त्या बारक्या झाडाच्या पलीकडे गेला की एक मोठं आंब्याचं झाड होतं आणि आंब्याच्या झाडाखाली शिंहण गाय बसलेली आहे, जिवंत गाय आणि जिवंत शिंह. झाडाखाली वाघ आणि हरिण बसलेले आहे. त्याच्या बाजूच्या झाडीखाली शेळी आणि लांडगं बसलेलं आहे. तर याला वाटलंय प्लास्टर ऑफ पॅरिसचे असतील वाघ आणि गाई, प्लास्टर ऑफ पॅरिसचे. जवळ गेल्याबरोबर वाघानं काहीच नाही केलं, नुसती असं मोठा जबडा केला आणि गर्जना दिली. धोतर पूर्ण वलं झालं. एवढं कशाला हसायचं? त्याला घाम आलता म्हणून म्हणालो मी, त्याला घाम आलता. घाम तुम्ही काही पण आगाऊच घेता डोक्यावर. तसाच आला. म्हणला महाराज हा काय प्रकारे, काय प्रकारे? शिंह गाईला खात नाही, वाघ हरणाला खात नाही, लांडगं शेळीला खात नाही, सर्प बेंडुकाला खात नाही, प्रकार काय? महाराजांनी खाली बसवलं, थोडं शांत होऊ दिलं आणि उत्तर देत असताना उत्तरेश्वर बापू महाराजाच्या डोळ्याला पाणी आलं. आणि महाराज त्याला सांगतात, दादा या 16 योजन भूमीमध्ये 4 कोसाचा 1 योजन, 3 किलोमीटरचा 1 कोस म्हणजे 12 किलोमीटरचा 1 योजन, 12 गुणिले 16 इतक्या किलोमीटरच्या आत शिंह गाईला धरीत नाही, वाघ हरणाला धरीत नाही, लांडगं शेळीला धरीत नाही, मुंगस आणि सर्प भांडत नाहीत, सर्प बेंडकाला खात नाही, सर्प उंदराला खात नाही, कुठलाही हिंसर्प सुकोल्या कुत्र्याला लांडग्याला धरीत नाही. कारण का? या भूमीमध्ये मुनिश्री शृंग नावाच्या साधूने तपश्चर्या केली आणि त्या साधूच्या तपश्चर्यामुळे ही भूमी निर्वैर झाली. या भूमीतला सर्प सुद्धा बेंडकाला खात नाही. महाराज साधूच्या तपश्चर्यानं हिंस्र पशुचं अंतकरण बदलायची ताकद ज्या साधूत असते, तो साधू किती दर्जेदार, मग त्या साधूचा किती महिमा वर्णन करावा हे मालक म्हणतात. त्यांची काय त्यांचा राहिलेल्या 6 मिनिटात एक प्रकरण मांडतो, माझ्या वाणीला विराम देतो, तुमची रजा घेतोय. तुकोबारायचं कीर्तन चालू बापू, माझ्या देहूतल्या मालकांचं कीर्तन चालू.
काय अधिकार असतो संतांचा. संताजी महाराज जगनाडे नावाचे संत तुकोबारायचे परमशिष्य. तुकोबाराय कोणाला शिष्य म्हणून घेत नव्हते. ते स्वतःला कोणाचा गुरु पण म्हणायचे नाही, पण चांगल्या लोकांना चांगली माणसं मानत असतात. संताजी महाराज हे तेलाचा घाणा होता त्यांच्याकडं, तेलाचा. तर संताजी महाराजाचा सखा नावाचा बैल तुकोबारायच्या गाथ्यातले अभंग ऐकल्याशिवाय चलत नव्हता. त्याला किती ढेप चारा, काही सुग्रास द्या, कुठली मका द्या, ते चलत नव्हता बाप्पा. त्याला फक्त अभंग ऐकल्यावर ते चलत होतं. बैलाला परमार्थात आणायची ताकद संतांची. काय ताकद आहे, काय ताकद. कोण्या बैलाला? 4 पायाच्या. 2-2 पायाच्या बैलांनी किती चांगलं राहायला पाहिजे, लक्षात घ्या ना. काय त्यांचा महिमा. तुकोबारायचं कीर्तन चालू बापू. आणि तुकोबारायचे एक निष्ठावंत श्रोता होते. हे मात्र असा दम देऊन म्हणेल, तुकोबारायचे काही दर्जेदार श्रोते होते, दर्जेदार. तुकोबारायच्या सोबतचे टाळकरी पण लय दर्जेदार होते बरं. तुकोबारायचा एकही पकवाद्या तंबाखू खात नव्हता. है का नाही? खायला नाही पाहिजे, नाही का आपले लोक पाया पडतात दादा, त्याच्यामुळे आपण नाही खायला पाहिजे तंबाखू. तुकोबारायच्या कीर्तनातला एकही भजन्या बिडी वडीत नव्हता, सिगरेट वडीत नव्हता, काय नव्हता वडीत. चालले होते मस्त छान. तुकोबारायचा पकवाद वाजीला सोनबा ठाकूर यांनी. सोनबा ठाकूर पकवादे होते. सोनबा ठाकूर दर्जेदार किती होते सांगू तुम्हाला. सोनबा ठाकरांना रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज बोलायचे. आणि सोनबा ठाकरांकडे निरोप जायचा, आज तुकोबारायचं कीर्तन मावळात कुठं आहे, हे सोनबा ठाकरांकडनं छत्रपती शिवाजी महाराजांना कळायचं. म्हणजे रयतेचे राजा, धर्मनिरपेक्ष राजा, या राजाला अमेरिकेमध्ये महासत्ता देश आहे, जपान उगवत्या सूर्याचा देश आहे, अमेरिकेमध्ये जपानमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना उगवता तारा पदवी आहे, उगवता सूर्य पदवी आहे, उगवता सूर्य पदवी आहे, तारा पदवी आहे. असे रयतेचे राजा तुकोबारायांच्या मृदंगाचार्यांना बोलायचे. काय दर्जेदार असेल, काय दर्जेदार. सोनबा ठाकूर, गंगाजी मवाळा आदी करून टाळकरी होते, फार मोठे मोठे. तुकोबारायचे निष्ठावंत श्रोता होते. शिवजी कासार, बांगड्या भरायचा व्यवसाय होता, बांगड्या भरायचा. तरुणांना एकच विनंती करेल, आपल्याला दिवसभराची भाकरी लागती, त्याच्या 8 पटीनं कमील्याशिवाय झोपायचं नाही. आपण 8 रुपयाची भाकरी खात असेल तर 80 रुपये घरी आणूनच संध्याकाळी झोप घ्यायची. तो गावात राहायच्या लायकीचा, तो संसारात राहायच्या लायकीचा, तो महाराष्ट्रात राहायच्या लायकीचा, तो भारतात राहायच्या लायकीचा. 8 रुपये लागत असताना 4 जरी कमीत नसेल, मायबापाच्या जीवावर खात असेल, त्या नालायकाला गावात राहायची लायकी नाही. आपल्याकडं पुराण प्रणालीमध्ये व्यसनी माणसापेक्षा आळशी माणसं हरामखोर सांगितले. आळशी जास्त हरामखोर असतात व्यसनीपेक्षा. आळशी व्यसन कधी करतंय? पैसे असल्यावर. पण काही माणसं आळसानच संपत्ती जिरून टाकतात. आळसानच. याला साखरेच्या पोत्यातला मुंगळा म्हणायचं. आणि साखरेच्या पोत्यातल्या मुंगळ्याला किती साखर खावा आणि संडासला किती बाऱ्या जावा याची अक्कलच नसती. असे साखरेच्या पोत्यातले मुंगळे मायबापाच्या कमवलेल्या प्रॉपर्टीवर रेघावडतेत. या नालायकांना भारतीय संस्कृतीत जगण्याचा अधिकार नाही. आपण कर्मभूमीवर आलो, काम करायचं राजांनो, काम करायचं. मी मगाशी बोलत गेलो तेव्हा भजन जरी करायचं असेल तर काम करून भजन करायचं. कोणी संसारात पडेल लोकांनी, संन्याशानंद ब्रह्मचार्यानं रात्रंदिवस भजन करू द्या, त्याला काय मागणं पुढं फोपोटा उड करू द्या, त्यानं करू द्या रात्रंदिवस करू द्या बिचाऱ्यानं. आणि त्यांच्यासाठी ब्रीद ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे. पण मला सांगा, ज्यानं लग्न केलंय तो जर गिरगावकराची पिशवी घेऊन फिरत असेल वर्षानुवर्ष, तर त्यानं लग्न करून चूक केली. त्यानं पोटाच्या उपजीविकेकरता त्याची 4-2 एकर शेती असेल ती व्हावी, 4-2 गुरंढोरं असतील ती सांभाळावी, आणि ते करून भजन कीर्तन ऐकायला जावं.
ते करून भजन कीर्तन ऐकायला जावं. माझ्या अष्टादश संतांपैकी संत सावता महाराज शेतीला देव मानित होते. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई. किंवा कामामध्ये काम काही मना राम राम जाईल भवश्रम. दुःखाचं सुख करण्याची ताकद. काम करा ना, करा काम. उद्योगम वर्धनते लक्ष्मी. आपण जसं जसं काम करू तशी तशी आपल्याकडे लक्ष्मी येईल. राजू हा सप्ताह करता मंडप लावायला किती रुपये लागले? वॉटरप्रूफ मंडप आहे ना. हे काय 4-2 रुपयाची गोष्ट आहे का? लाखो रुपये वाटावे लागलेत. यासाठी पैसे लागतील. उद्या महाप्रसाद होईल त्यासाठी पैसे लागतील. महाराज परमार्थ करण्यासाठी सुद्धा पैसे लागतील. परमार्थ करण्यासाठी शासनाने वयस्कर माणसाला पंढरपूरला जायला एसटी जरी फ्री केली असेल तर तिथं भाकरी खायला न्यावं लागतील का नाही करून बाप्पा? हा का असं शासनाने स्टॉल उभे केलेत? आता पंढरपूरला, तुळजापूरला, कोल्हापूरला जाताना ज्या ज्या एसट्या उतरत्याल त्याला सगळ्याला जेवायला इलेक्शन मधले पुढारी ठराविक काळापुरते करतील. तेही त्यांच्या भागातले. आपल्या तिकडचे आल्यावर टिकूर घेऊन हाणतील. चलो तुमचे मतदानच नाहीत आम्हाला, इथं कशाला जेवता? असं होईल का नाही? नाही नाही. माझ्या माईंनो पैसे लागतील. म्हणून तरुणांनो, वाट्याला जो उद्योग येईल त्या उद्योगानं काम करीत 2 पैसे घरात आणि जा. हाही एक गोडसा आदेश गिरगावकराचा आहे का? मी मगाशी बोलून गेलो. आपल्या रक्ताच्या नात्यातले नालायक हरामखोर पाहुणे आपलं वाजल्यावर आपल्याला लग्नाच्या पत्रिका देत नाहीत. बोलून गेलो मगाशी, मी बोलून गेलो. म्हणून धनवंता लागी सर्व मान्यता आहे, पैसे असावे. चला सांगत कशामुळे होतं माहिती का? माझ्या शिवजी कासारांचा व्यवसाय होता बांगड्या भरणं. या महाराष्ट्राच्या मातीतल्या या भारत देशाच्या पवित्र स्त्रीला बांगड्या भरायचं काम करत होते. आपल्याकडे बायका बांगड्या घालितात. आपल्याकडे बायका. एक जण म्हणला महाराज माझी बायको बांगड्या घालीतच नाही. म्हणलं मग मला घाल तिच्यावरच्या. मूर्खपणा आहे ते, मूर्खपणा आहे. आपल्या देशाची संस्कृती फार मोठी माझ्या माईंनो. एक का होत नाही पण बांगडी घाली जा. असावी हातात बांगडी. डोक्यावर पदर असला पाहिजे. डोक्यावर जर नाही घेतला तर पाठ तरी झाकून घेतली पाहिजे. ज्ञानोबा आहे तुकोबारायचं सूत्र आहे. माझ्या माईनो, ह्या पंढरपुरातल्या मालकिनीने एक संन्याशी पाहला. एक संन्याशी पाहला. कोण्या रूपात पाहला बापू? पशुच्या रूपात पाहला. मारुतीराय कोण्या रूपात होते? येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. हनुमंत मनावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. पशुच्या योनीत, वानराच्या योनीत संन्याशी पाहला. या वानराच्या योनीतल्या महाराष्ट्रातल्या नव्हे, पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशातला 19 संन्याशापैकी 1 नंबरचा संन्यासी. या संन्याशाने सीताई साहेबाच्या पुढे अंगठी टाकली. ती प्रभू रामचंद्राच्या बोटातली अंगठी होती. ती लोपामुद्रेनं अगस्ती महर्षींनी दिलेली अंगठी होती. प्रभू रामचंद्राचा स्पर्श झालेली अंगठी पाहिल्याबरोबर सीताई साहेब अशोक वाटिकेत बसल्या होत्या. पदर पडायला नव्हता बरं, डोक्यावर पदर होता. पण पैठणच्या मालकांचं वाक्य, तेचा तेचा आचळू सरसावला. आचळू म्हणजे पदर. पशुच्या योनीतला संन्याशी पाहला तरी पदराला हात गेला. मालकाचा स्पर्श झालेली अंगठी पाहिली. अंगठीत सोनं पाहिलंच नाही, अंगठीत मालक पाहिले. तेचा आचळू सरसावला. काय ताकद माझ्या मालकाने. आपल्याकडे संस्कृती, हातातलं कंगन. एक स्त्री दळत होती. उतरेश्वर बापू दळत होती. दळता दळता बांगड्या एकमेकीला खळाखळा वाजत होत्या. एकादश स्कंदात वर्णन आलं. भगवान दत्तात्रयाने तो आदर्श घेतला. बहुआती संख्याती नादानी लुब्धानी लुब्धानी नादानी संख्यास्थितायाम. जास्त वस्तू एकत्रित घासतात तिथं नाद प्राप्त होत असतो. काय मोठ्या लोकांचा आदर्श हो, दत्तात्रयांचा. हो, बांगड्या आदर्शवाद आहे. आपल्या स्त्री, भारताची स्त्री म्हणजे फार टोकाचं रत्न आहे. फार 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 नावीन. एका घरी आम्ही जेवायला गेलो.
जेवायला गेल्यावर सगळे भजे कुरड्या पापड्या गिड सगळं काय केलं. जेवलोत आम्ही. वेळ होता, थांबलोत तिथं. यजमानाला सांगितलं आता तुमच्या घरच्या जेवायला बसवा. त्याची एकटीच बायको होती आणि दोघी तिघी शेजारनी बोलील त्या स्वयंपाकाला. आम्ही 7-8 जण होतोत ना. आणि आम्ही महाराज अधिक शेतकरी, महाराज अधिक शेतकरी आणि शेतकरी भरगतचं जेवतून. आणि ते पुन्हा असं डेकोरेट नव्हता ना, बर्गर खाय, वडापाव खाय, पिझ्झा खाय, जे दिसल ते खाय, असं थोडं होतं. हे काही खातेत. मग जेवायला असल्या कसकानीच व्हालं. तुझ्या पोटात स्टोव पेटला का? तू काही खातू सोंबळ्या शेळी चरल्यावानी, त्याच्यामुळं तुझ्या पोटात असा स्टोव पेटलाय. चांगलं खाल्लं पाहिजे, आपल्याने केलेलं खाल्लं पाहिजे. त्याच्यामुळं कचून 2-2, 3-3 पोळ्या, 4-4 वाट्या रस, इतकाले भजे, 7-8 कुरड्या पापड्या अशा दाबून या शेतकरी आम्ही. ते आम्ही असं की नाही, शिरा पाहिला की कसकानी, कढी पाहिली की कसकानी, हे काय येडपटवानी भारत असतं. त्यासाठी शरीरसुद्धा चांगलं असं. ते ज्योत घेऊन पोरं पळतात ना, मला फोटो दाखिला मग अशी असं पळत जा सकाळी सकाळी 10 मिनटं. हो, अंगाला भोकाडं पाडून घ्यायची गरज नाही. हो, झोपताना गोळीन, उठलं की गोळीन, जेवायच्या आधी गोळीन, आमची खायन तमकं खायन. माझा एक मित्र दिवसात जेलोशील 20 खात होता. 20 जेलोशील गोळ्या. त्यानं आमच्या इथं जेवायला आल्या, मी आमच्या घरचीला सांगितलं याला वाटीभर पिठलं कर. त्याला चुनपिठात नाही केलं, जेलोशील गोळ्याचंच पिठलं केलं. त्या गोळ्याचंच पिठलं केलं. याची ॲसिडिटी कायमची संपल म्हणलं. आणि गुटके 19 खात होता. मा मित्र नाही, मी एरी म्हणायलो मा मित्र. अशा भंगिऱ्याला मी मित्र म्हणत असतो. हो, आपलं खायचं शिकत जा. बायकोन केलेला स्वयंपाक खात जा. पैशाचा जोर झाल्यावर धाब्यावर जेवून येतून बायकोला म्हणतो मला भूकच नाही, आणायला पाहिजे तुला. हो, कचून खाल्लं आपलं सोंबळ्या तिकडं आणि घरी आल्यावर भूक नाही म्हणतो. मी म्हणलं आता तुमच्या घरच्या जेव घाला. त्याची बायको एक आणि शेजारनी 4 जण बसले जेवायला. संस्कृती सांगतो. जेवायला बसल्यावर मी असं बाहेर आलो आणि पाहिलं तर त्या पडवीत जेवायला बसल्या होत्या. त्या यजमानाच्या बायकोच्या ताटात भजेच नव्हते. म्हणलं का हो तुमची बायको भजे खात नाही? नाही खातीन म्हणले महाराज. मग आता कसं काय नाही? नाही म्हणले ती तळतानाच खाती. कशा असल्या बघा ना. आधी जशा जगदंबेला कापायला न्याच्यात अशा बसल्या होत्या. भंगार ऐकल्यावर माणसं लयच खुश होते. तो हा जी बाई तळताना भजे खाती तिच्या इथं जेवायला जायला माझ्या गोळ्या संपल्यात का? काही बी चित देऊन ऐकतच नाही. आपल्या देशाची स्त्री संस्कृती संपन्न आहे. शिवजी कासारांचा नियम उद्योग होता बांगड्या भरणं. आणि शिवजी कासार बांगड्याचा व्यवसाय करीत करीत तुकोबारायची कीर्तन ऐकायची. एके दिवशी शिवजी कासारांच्या मुलाला ताप आला आणि त्या तापात मुलगा थंडगार पडला. शेजारी नाली पाहिलं. शिवजी कासाराच्या मुलाला बघितलं, नाडीला हात लावून गेला मुलगा. शेजारणीनं सांगितलं बाई तुमच्या मालकाला एवढंसं सुद्धा कळत नाही, काय नादी लागले त्या तुकोबारायच्या, संसार बळगत नाहीत, काय नाहीत, लेकरा बाळाकडे लक्ष नाही. इस्तू टाकला शेजारणीनं. शेजारणीचे इस्तू आपल्या कानात पडी जाऊ नका. शेजारणीचा जो विस्तू असतो का तोंडातून पडलेला, याच्यापेक्षा रोगर परवडो. हो, 4 भाऊ एकत्रित राहत होते. मी त्या दिवशी सांगितलं होतं इंद्रायणी माळावर. इतका कचून संसार चौघा असे इतके निष्ठावंत भाऊ होते. मोठ्याच्या हातात कारभार मोठं गेलं बाजाराला. येता येता 2 ऊस आणले. संक्रांत होती, 2 ऊस आणले. काय संपवायचंय का? मला कळवा. नवीन आलोय म्हणून 5-6 मिनटं पुढं सरकायलो. पुन्हा हे लोक म्हणतील आता पहिल्यासारखा राहिलाच नाही. शेपूट आली का गिरगाव करायला? माणसं दोन्ही कुणं चलू देत नाहीत. वेळेत आटपाव तिकडं म्हणतात काय वा 2 मिनटं पण पुढं सरकायला नाही. असं होतंय. पुढं सरकावा तिकडून घड्या दाखवितात. नाही दाखिली वाटते कोणी. दाखिली असली सांगा जे इठ्ठल करतो. उजडूस तर वा सरपण एक वाळलेलं जाताना गिरगावकर फुकाव. ॲटो रिक्षातून उतरलं. ते 2 ऊस होते. 4 भावाची पोरं. शाळा सुटली दुपारची वेळे. शनिवारचा दिवस, दुपारच्या नंतर सुट्टी. ॲटोतून उतरल्याबरोबर 2 ऊस खांद्यावर होते. दादा ऊस द्या, दादा ऊस द्या, दादा ऊस द्या. ऊस मोरडा द्याला, ऊस मोरडा द्याला, ऊस मोरडा द्याला. लहाण्याची बायको गच्चीवर धुणं वाळीत होती. आणि धुणं वाळवता वाळवता शेजारणीनं दाखिलं बघ ना तुझ्या मुलाला वाड्याकून ऊस द्याला.